FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. कृषीवाणीमध्ये दुग्धज्वर, मिल्क फिवर, कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयीची माहिती ही प्राप्त झाली आहे पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फिवर असे नाव असले तरी त्यामध्ये जनावरांचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते आणि जनावरास ताप नसतो. आहाराचे योग्य व्यवस्थापन करून आणि पशुतज्ञांकडे योग्य उपचार करून हा आजार टाळता येतो. कारणे: रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे हे या आजाराचे मुख्य कारण आहे. यासाठी काही गोष्टी कारणीभूत ठरतात, ते याप्रमाणे: गाभण किंवा दुधाळ जनावरातील कॅल्शियमची वाढलेली गरज, चाऱ्यातून कमी प्रमाणात कॅल्शियम मिळणे, जनावरांच्या आहारात कॅल्शियम आणि स्फुरदाचे योग्य प्रमाण नसणे, तसेच जीवनसत्वाची कमतरता, आतड्यामधून कॅल्शियमचे शोषण न होणे, जनावर विणण्यापूर्वी गाभण काळात गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम देणे, शरीरात पॅरोथॉर्मोन या संप्रेरकाची कमतरता किंवा कॅल्शियम टोनिनचे अधिक प्रमाण, विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर जनावरांची होणारी उपासमार, तसेच विण्याच्या सुमारास जनावरावर येणारा ताण. लक्षणे: प्रथम अवस्था. ही अवस्था फार कमी काळ राहत असल्यामुळे बऱ्याचदा लक्षात येत नाही. यामध्ये जनावर सुस्त होते आणि चारा खाणे आणि दूध देणे कमी करते. डोके हलविणे, सतत जीभ बाहेर काढणे, दात खाणे, अडखळत चालणे अशी लक्षणे दिसू लागतात. द्वितीय अवस्था. या अवस्थेत जनावर खाली बसणे ते उभे राहू शकत नाही. बसलेल्या अवस्थेत मान एका बाजूला वळवते, शरीर थंड पडते, नाकपुड्या कोरड्या पडतात, शेण टाकणे आणि लघवी करणे बंद होते, दूध देणे बंद होते, रवंथ करणे थांबवून पोट फुगते, आवाज दिल्यास किंवा उठविण्याचा प्रयत्न करूनही जनावर उभे राहत नाही. तिसरी अवस्था. या अवस्थेमध्ये जनावरे आडवी पडतात, श्वासोच्छवास बंद होतो, हात लावला असता पापण्यांची हालचाल होत नाही. या अवस्थेत उपचार झाला नाही तर जनावर दगावते. या आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फिवर असे नाव असले तरी यामध्ये जनावरांचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते आणि जनावरास ताप नसतो. उपचार: कॅल्शियम बोरोग्लुकोनेट 25% इंजेक्शन, साधारणतः 1 मिली प्रति किलो वजन या प्रमाणात शिरेतून दिल्यास जनावरे बरी होतात. औषध वेगाने किंवा अधिक प्रमाणात दिल्यास कॅल्शियमची विषबाधा होते. यासाठी इंजेक्शन हळुवारपणे देण्याची काळजी पशुवैद्यकांनी घ्यावी. तरी काहींमध्ये क्वचितच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी इंजेक्शन देण्याची गरज भासते. प्रतिबंधात्मक उपाय: विण्यापूर्वी जनावरास योग्य आहार द्यावा. गाभण काळात खूप जास्त प्रमाणात खुराक देऊ नये, तसेच उपासमारही होता कामा नये. गाभण काळात जनावरांना थोडेसे फिरविल्यास व्यायाम मिळतो आणि कॅल्शियमची चयापचय क्रिया कार्यशील राहते. गाभण तसेच विलेल्या जनावरास साधारणतः 50 ग्रॅम खनिज मिश्रण खुराकातून द्यावे. जनावरास साडीचे ताण, उसाचे वाडे जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. आताच आपण कृषीवाणीमध्ये दुग्धज्वर, मिल्क फिवर, कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयीची माहिती जाणून घेतलीत. वाचक स्वर सचिन म्हैसने यांचा, सादर करते सूरज गोळे. आताच आपण दुग्धज्वर याविषयीची दैनंदिन कृषीवाणी ऐकलीत. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है। और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कांदा बीजोत्पादन अनुभव याविषयी तुषार पुंडलिक डांगे, मुक्काम पोस्ट बेलुरा, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची किशोर कोकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपल्यासोबत एक विशेष शेतकरी आहेत जे की फार थोडके शेतकरी आपल्या इकडे तो प्रयोग करतात. म्हणजे बीजोत्पादनाचा जो ट्रेंड आहे तोच आपल्याकडे नाही आहे. म्हणजे खरी गोष्ट अशी आहे की बीजोत्पादन फार थोडक्या प्रमाणात आपल्याकडे होते आणि त्यातही जे होते ते कांदा बीजोत्पादन होते. तर अशाच प्रकारे एक चांगले अनुभव असलेले कांदा बीजोत्पादनाचे चांगले अनुभव असलेले शेतकरी तुषार पुंडलिक डांगे हे आज आपल्यासोबत आहेत. तुषार भाऊ, तुमचं नमस्कार, स्वागत. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. तुषार भाऊ, मला असं सांगा की तुम्ही किती वर्षापासून शेती करताय? सर, मी जवळपास 4 ते 5 वर्ष झाले कांदा बीजोत्पादनाबद्दल शेती करतो. तशी शेती किती वर्षापासून तशी शेती पारंपरिक वडिलोपार्जित शेती आहे, त्यामुळे आमचा व्यवसाय हा शेती आहे मुळात. म्हणजे बरेच वर्ष झाले आम्ही शेतीतच आहोत. शेतीतच म्हणजे अगदी शिक्षण सुरू असताना पण शेती? तेव्हापासूनही शेती, थोडं शिक्षण, म्हणजे सर्व गोष्टी समजा. शेतात जाणे, थोडा टाइम भेटला की शेतात नांगरटी हे करणे. तुषार भाऊ, आता हे तुमची जी शेती आहे हे कशा प्रकारची शेती आहे? तुमच्या बेलुऱ्याचं म्हटलं म्हणजे 2-3 प्रकारचे जमिनी आहेत तुमच्या. आमची सर शेती काळीची शेती आहे, एकदम काळीची शेती आहे. आणि पाणी कोणतं आहे तुमच्यासाठी? पाणी गोड पाणी आहे सर आमच्या. म्हणजे विहीर आहे की बोर? विहीर आहे आणि बोर आहे, दोन्ही आहे आमच्या शेतामध्ये, दोन्ही आहे. किती एकर शेत आहे तुमचं? आमचं टोटल एका ठिकाणी 16 एकर शेती आहे. सर्व बागायती आहे सर. सर्व बागायती आहे. बरं, तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबातलं कोण कोण शेती करते? माझे वडील, माझे मोठे वडील, काका, आजोबा, सर्वच म्हणजे शेतीशी रिलेटेड. बाकी आमचं कोणी फॅमिली एज्युकेटेड नाही, त्यामुळे आमचा व्यवसाय शेती आहे. मुख्य व्यवसाय आमचा शेती आहे. चला, तर मला असं सांगा की आता जो कांदा बीजोत्पादन हा विषय आहे ना, हा आमच्या शेतकऱ्यांसाठी पण ऐकण्यासाठी नवीन आहे, जे काही शेतकरी या क्षेत्रात नाहीत त्यांच्यासाठी. तर कांदा बीजोत्पादन करत असताना सगळ्यात मुख्य बाब जे आहे तर ते कांद्याचे जे बल्ब तुम्हाला भेटतात तर ते तुम्ही एकरी किती प्रमाणात लावता? सर, तसा जर विचार केला तर आपल्या शेतीचे 2-3 प्रकार आहेत. एक म्हटलं खडकाची शेती, एक म्हणजे पाण्याचा निचरा होणारी शेती आहे, आणि एक काळीची शेती आहे. तर आपण म्हणजे त्या शेतीच्या हिशोबाने जर विचार केला तर आपण सरासरी 10 ते 12 क्विंटल कांदा हा एकरी आपण लावायला पाहिजे. त्यात जर आपण गादी वाफा पद्धत जर लावली तर आपल्याला एकरी 10 ते 12 क्विंटलच्या जवळपास कांदा लागते. आणि सरी वरंबा पद्धत जर लावली तर त्याच्यात आपल्याला 8 ते 10 क्विंटल कांदा लागते. सरी वरंबामध्ये कमी कांदा बसते आणि गादी पद्धतमध्ये थोडा जास्त बसते. 10 ते 12 किंवा 15 पर्यंत जाऊ शकते. आता हा जो कांदा असतो हा कोणत्या सीझनचा असला पाहिजे? म्हणजे काय होते, बऱ्याच वेळा कंपन्या म्हणजे या लगेच खरीपातला कांदा रब्बीमध्ये बरोबर देतात. तर तुम्हाला काय वाटते, कसं कोणता कांदा? त्या कांद्याला थोडा बाकी म्हणजे आपला त्या कांद्याला थोडा रिझल्ट कमी आहे. तो नवीन कांदा असल्याच्याने उगम क्षमता त्याची कमी आहे. तो कालावधी थोडा जास्त घेते उगवण्यासाठी. तो जवळपास 3 हप्ते ते 4 हप्ते घेऊ शकते, एखादा महिना सरासरी लागते. पण जो आपला गावरान कांदा आहे तो आपल्याला उगम क्षमतेसाठी एकदम व्यवस्थित कांदा आहे. तो जुना असल्यामुळे, तो परिपक्व झालेला असल्यामुळे, त्याची उगम क्षमता जास्त असल्यामुळे तो कांदा लवकर जमिनीच्या बाहेर निघतो. आणि त्याचे जे बोंडे वगैरे आहेत, फुलं त्याला जास्त पडतात. म्हणजे फुटवे जास्त येतात त्यांना. बरोबर. तुषार भाऊ, मला सांगा की आता कोणताही कांदा बीज उत्पादन घेत असताना हे तर काही आपण वैयक्तिक स्तरावर घेत नाही, बरोबर, कोणत्याही कंपनीसोबत आपण ते करतो. तर कंपनीसोबत तुम्ही करार कसा करता मग? म्हणजे काय ठरते तुमचं? आमचं कंपनीसोबत करार असा ठरते की आम्हाला कंपनी एक ॲग्रीमेंट करून घेते. ॲग्रीमेंट स्वरूपात आमचा पहिले भाव ठरलेला असतो आणि कांद्याचाही भाव ठरलेला असते. बरोबर. कंपनी दोन्ही भाव ठरवते. आपल्याला जर व्यवस्थित वाटलं त्या भावासोबत आपण कंपनीसोबत करार करून
सर्व कंपनी आपल्याजवळून मार्गदर्शन सुरुवातपासून ते कांदा बियाणे निघेपर्यंत सर्व मार्गदर्शने आपल्याला कंपनी करते. बरं. आणि नंतर बियाणं झाल्यानंतर परिपक्व झाल्यानंतर कंपनी आपल्याकडून ते बियाणं जो हमी भाव ठरलेला असतो त्या हमी भावामध्ये परत नेते. जो हमी भाव तुम्ही ठरवलेला असतो तर तो यावर्षीचा तुमचा हमी भाव काय ठरलेला आहे? यावर्षीचा आमचा हमी भाव हा 25-60चा आहे. म्हणजे 25 कांदा भेटणार आहे आम्हाला. 2500 रुपये क्विंटल कांदा भेटेल. बरोबर. आणि 60,000 रुपये क्विंटल बियाण्याचे भाव आहेत. मग आता कांद्याचे जे 2500 रुपये क्विंटलनं साधारण 12 क्विंटल कांदा तुम्ही जर घेतला त्याचे मग रक्कम तुम्हाला आताच त्या कंपनीला द्यावी लागते की याच्यात काही सवलत आता याच्यात वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे करार राहतात. समजा जर आता काही कंपन्या ज्या ब्रँडेड कंपन्या नावाजेल कंपन्या आहेत त्या आम्हाला कांद्याची रक्कम सुरुवातला घेतात आणि कांदा सुद्धा चांगला देतात. 30-40 रुपये किलोचा कांदा आम्हाला ते 2500 देतात. आणि तो कांद्याची क्वालिटी एक नंबर राहते. त्यामुळे तो कांदा आम्हाला 2500 रुपये क्विंटलनं दिल्यानंतर आम्हाला आमच्याकडून 60,000 रुपये क्विंटलनं बियाणं ते परत नेतात. बरोबर. आणि काही कंपन्यांचा त्यामध्ये असं आहे, काही कंपन्या 30 रुपयानं कांदा देतात, 50चा भाव आहे, काहीचा 30चा 60चा भाव आहे. त्यामुळे जे कंपनीचा भाव जास्त आहे ती थोडी सवलत देते. बरोबर. की जर का आपण कांदा 30 रुपयानं असला एखाद्या कंपनीचा 15 रुपये आता घेऊन घेते, 15 आपल्याला बियाण्यावर काढते. म्हणजे प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं सिस्टम आहे. बरं. आता मागच्या वर्षी तुम्ही किती एकर बीजोत्पादन घेतलं कांद्याचं? मी मागच्या वर्षी 1 एकर प्लॉट घेतला होता. 1 एकर घेतला. आता मला सांगा, आता की 1 एकर जर आपल्याला कांदा बीज उत्पादन घ्यायचं आहे, तुम्ही सांगितलं की 12 क्विंटल आपल्याला त्याला बल्ब लागतील, कांदे लागतील. बरोबर. आणि याची लागवड कोणत्या पद्धतीनं तुम्ही कशी करता? आम्ही याची लागवड सर म्हणजे जे ठिबकची नळी असते ते नळी मधात टाकून त्या कांद्यामध्ये डिस्टन्स 1 ते 1.25 फुटाच्या डिस्टन्सनं आम्ही कांदा झिकझॅक पद्धतीनं कांद्याची लागवड करतो. नंतर या नळीतला आणि त्या नळीतलं डिस्टन्स जवळपास 4 ते 4.5 फुटाच्या जवळपास पाहिजे. म्हणजे असे ते तुम्ही 2 लाईन लावता झिकझॅक पद्धतीनं. म्हणजे जसं आपण टरबूजमध्ये करतो. बस. आणि त्याच्यासाठी बेड करता की मग तसंच खाली सपाट जागेवर पहिले आम्ही कांदा लागवड करून घेतो. मधात एक ठिबकची आपली नळी येते आणि त्याच्यानंतर या ठिबकच्या नळीपासून त्या ठिबकच्या नळीपर्यंत अंतर आपलं हे जवळपास 4 ते 4.5 फुटाचं ठेवतो आम्ही. 2 नळीमधलं? 2 कांद्यामधलं नाही? 2 कांद्यामधलं अंतर हे 1.25 फुटाचं. 1.25 फूट. मग आता याची जी लागवड आहे तर ती तुम्ही यंत्राच्या सहाय्यानं करता की मजुराच्या सहाय्यानं? किती मजूर लागते साधारण एका एकरासाठी? साधारण एका एकरासाठी 5-6 मजूर भरपूर होतील. समजा 5-6 मजुरात होऊन जाते. मग आता तुम्ही तर घरच्या घरीच लावता कारण तुमच्या सगळे लोक घरचेच काम करणार आहेत, त्याच्यामुळे तुमची बचतच होते. त्यामुळे आम्ही घरच्या घरी लावणाऱ्यामुळे आम्ही लागवड व्यवस्थित होते. मजुराचं म्हटलं की थोडा मजूर लागवड करायची म्हणून करून घेते. पण घरचा जर माणूस असला मुळात तो लागवड व्यवस्थित करते. 1.25 फुटाच्या अंतरावर झिकझॅक पद्धतीनं म्हणजे सर्व गोष्टीचे पारदर्शकपणा करून ती लागवड होते. म्हणजे 100% परफेक्ट काम होते. आणि मला एक सांगा की आता तो कांदा तुम्ही लावता तर जमिनीत त्याच्यासाठी काही नाली वगैरे सरी वगैरे अशी काही पाडता की तसाच ठेवून त्याला माती लोटता? तसाच ठेवून द्यायचा. नंतर माती लोटायची. मग नंतर माती ठेवून द्यायची. नंतर मग त्याला भर द्यायची. म्हणजे आता निघाल्यानंतर. बरं. त्याच्यात मला एक आणखी सांगा की ती काही बेने प्रक्रिया करता का त्यासाठी? की बेने प्रक्रिया केली तरी चालते सर. किंवा आपण कांदा लागवड केल्यानंतर सुद्धा जर आपण बुरशीनाशकचा त्याला डोस दिला की आपापल्या योग्यतेनुसार. बरं. त्याचं मग लागवड करताना तुम्हाला काही त्याचा शेंडा वगैरे कापावा लागते काय? तसं जुन्या कांद्याला काही कापायची गरज नाही. पण नवीन जर कांदा असला तर तो शेंडा कापला आपण 10-20 वरचं हे जर कापला तर तो जेव्हा त्याचं जर्मिनेशन होते ते सर्व जर्मिनेशन एकसारखं होते. त्यामुळे आपल्याला बाकीचे ट्रीटमेंट करायला ते सोयीस्कर पडते. त्यानंतर कापल्यानंतर आपल्याला तो कांदा व्यवस्थित म्हणजे फुटवे फुटताना त्याच्यात थोडे जास्त फुटवे फुटतात. सारखे फुटतात आणि जास्त फुटतात कांदा कापल्यानंतर. त्याच्यामुळे त्याला ते जे तुमचे गोंडे लागतात ते पण सारखे लागतात आणि थोडे जास्त लागतात. म्हणजे मागं पुढे होत नाही तो. आणि जुन्या कांद्याला कापलं नाही तर काही फरक पडतो? काही अडचण नाही. जुना कांदा जर तसाही जरी लावला तर तो फुटवे फोडतोच. तो जुना असल्याच्यानं परिपक्व झालेला असतो त्याच्यामुळे तो तसे फुटवे. आता तुमचं पाणी ठिबकच्या माध्यमातून आहे. तुमची लागवड अत्यंत खूप चांगली होते कारण तुम्ही घरच्या घरी हे सगळ्या गोष्टी करता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात आणखी एक असं आहे की हे ठिबकचं जे पाणी तुम्ही देता तर याचं प्रमाण काय असतं? मग पाणी देण्याचं देण्याचं प्रमाण सर हे आता पिकावर अवलंबून असते आणि शेतीवर अवलंबून असते. मुळात जर काळीची शेती असली तर ते जर निचरा करणारी शेती असली त्याला पाणी थोडं जास्त द्यावं लागते. पण जे काळीची शेती असते जे ओल धरून ठेवते
त्याला पाणी थोडं कमी द्यावं लागते, म्हणजे त्या कांद्याच्या गरजेनुसार त्याला ताण लागेल असं पाणी द्यावं लागते. तुमचं ठिबकचं मॅनेजमेंट कसं करता मग? आम्ही ठिबकचं दिवसातून 1-1.5 तास जर चालू ठेवली, 1-1.5-2 तास तरी भरपूर झालं. कारण का जास्त कांद्याला गरज नाही पाण्याची. आणि जो समोर समजा मार्च एप्रिल हा महिना असते, या महिन्यात जास्त पाणी द्यावं लागते थोडं. यात 5-6 घंटे पाणी चालू ठेवावं लागते. आणि आता सुरुवातले जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाणी थोडं 1-1.5 घंटा तरी ठेवलं तरी व्यवस्थित आहे. बरोबर. बरं, आता मला सांगा की तुम्ही लागवड सांगितली, त्याच्यात बुरशीनाशक सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते कोणत्याही पिकाचं खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. आणि आता काय झालं की बऱ्याच शेतकऱ्यांकडे गावरान खत जे म्हणतो आपण, म्हणजे सेंद्रिय खत आहे, ते नाहीच आहे. बरोबर. नसल्यात आहे. म्हणजे काही थोडंफार आता तुमच्याकडे असेल तो भाग वेगळा, पण याला तुम्ही काही रासायनिक खत टाकता का? हा, रासायनिक खत याला आम्ही सहसा म्हणजे सल्फर आणि 12-32-16 12-32-16 झालं, 10-26-26 झालं असं आपण, आणि सल्फर. आणि एकराला किती टाकता मग तुम्ही हे 12-32-16 जर टाकायचं असलं समजा, तर प्रति एकरी किती टाकता? प्रति एकर समजा 10-12 किलो. म्हणजे ते आता तुम्ही हे जे खत तुम्ही टाकता, तर हे ठिबकच्या माध्यमातून टाकता की थेट असं त्या कांद्याजवळ? हे जर सर ठिबकच्या माध्यमातून टाकलं तर हे एकदम आपल्या कांद्या बियांच्या मुळाशी जाऊन त्याला पोहोचते बा समजा, याचे रिझल्ट थोडे जास्त येतात. हे खत आपल्याला पाण्यात ते पहिलेच विरघळून जाते, त्यानंतर जर आपण ते ठिबकच्या द्वारे सोडलं तर त्याचे रिझल्ट थोडे जास्त आहेत. आपण जर मोकळं खत टाकलं त्याला विरघळायला त्याला टाइम लागतो, त्यामुळे थोडा रिझल्ट उशिरा भेटतो. मग आता तुम्ही कोण्या पद्धतीनं टाकता? आम्ही ड्रीपद्वारे टाकतो. ड्रीपद्वारे? त्यामुळे ड्रीप महत्वाची आहे. ड्रीपद्वारे तर तुम्ही टाकता, तर त्याच्यात तुम्हाला वॉटर सोल्युबल लागत असतील ना? हा, वॉटर सोल्युबल. मोठ्या पोत्यातले खत नाही, ते चालत नाही. 50 किलोची बॅग नाही चालत, ते नाही चालत. बरोबर. मग तुम्ही किंवा त्याचं पाणी करून ते करू शकतो समजा, तो उपक्रम चोक होईल ना. एखाद्या टाकीमध्ये पाणी करून ते आपण सोडू शकतो त्याला. पण मग हे खत किती वेळा सोडता तुम्ही? खत हे जर आपल्या वातावरण जर थोडं म्हणजे हे असलं किंवा वातावरणात थोडं म्हणजे आपलं आभाळ वगैरे आलं, थोडं खतं जास्त सोडावं लागतात. तसं अन्यथा जर थंडीचा कालावधी असला तर कमी खत लागतं. समजा 2-3 वेळेस जर खताचे डोस दिले टप्प्याटप्प्यानं, 15-15, 20-20 दिवसानं, 55 दिवसानंतर असे जर केले तर मग ते 3-4 याच्यात लागतं समजा. आता ज्यावेळेस कांद्याची पात जी आहे ती वाळायला लागते, तर त्याच्यावर बऱ्याच किडीचा प्रादुर्भाव होते. मग त्याच्यासाठी काही तुम्ही फवारण्या करता का? फवारण्या सर, त्याला फवारण्या होता होईपर्यंत फवारण्या त्याला कमी करावं लागतात. कारण का पुढे मधमाशीचा प्रॉब्लेम येईल म्हणून आपल्याला जेवढं त्याला नैसर्गिकदृष्ट्या ठेवता येईल तेवढा प्रयत्न करावा लागते. आपल्या कीटकनाशकाच्या फवाऱ्या तर त्याला बिलकुलच माराव्या लागत नाहीत. कारण का पुढे सर्व याचा खेळ हा मधमाशीवर आहे. त्यामुळे जर त्याला हे जर खतं वगैरे सोडले तर मधमाशी यायला प्रॉब्लेम येते. कांदा कितीही चांगला झाला तर पण पुढे समजा ॲव्हरेजच नाही आला तर त्याला काही महत्व नाही. म्हणजे ते गोंडा मोठाही धरला आणि त्याचं परागीकरण झालंच नाही तर त्याला महत्व नाही. समजा त्या दृष्टीनं तुम्ही म्हणजे एकदम कमीत कमी कीटकनाशक मारण्याचा प्रयत्न करतो. आता मग याच्यासाठी ज्या मधमाशा आहेत तर त्याच्यासाठी काही तुम्ही वेगळा व्यवस्था करता की आजूबाजूला तसं वातावरण आहे, तुम्हाला काही अडचण येत नाही? आता मधमाशीचा प्रॉब्लेम असा आहे सर की जर समजा वातावरणावर मधमाशी राहते, जर काही एखाद्या वर्षी आपल्याला मधमाशी भरपूर प्रमाणात पाहायला भेटते, पण 2-3 वर्षानंतर एखादं वर्ष असं येते की मधमाशी दिसतच नाही. तर त्यामुळे आपण जर प्लॉटमध्ये थोडीशी मोहरी, काही झेंडूचे फुलं या जर फुलाचा वापर केला तर थोडीशी मधमाशी बसायला सोपं जाते. किंवा गुळाचं पाणी, गुळाचं पाणी करून फवारायचं त्याच्यावर, किंवा बुवा जिथून पाणी डेली चालू राहील असं थोडंसं ठेम पाणी चालू राहील असं काहीतरी करून, एखादी मटकी ठेवून तिथे त्याच्यावर पोते गिते मारून असे प्रयोग करू शकतो आकर्षित करायसाठी. बरं, बाजूला जर एखादं समजा आंब्याचं झाड आहे किंवा तिकडे आहे तर तिकडे मधमाशा जास्त जातात, असा प्रकार होते का? एकाच वेळी जर आंबे फुटले तर तिकडची मधमाशी तिकडे जाते, असंही काही आहे काय? हो सर, तसंही होऊ शकते. हे पांढरं फुल असल्याच्यानं मधमाशी या फुलावर बसायला थोडा म्हणजे लवकर येत नाही, याच्यावर अट्रॅक्ट होत नाही. पण जे पिवळं फुल किंवा लाल फुल अशी जी फुलं वेगळ्या कलरची फुलं असतात, आकर्षक जी फुलं असतात, अशा फुलांवर मधमाशी लवकर जाते. बरोबर. म्हणजे एखाद्या वेळेस असंही होऊ शकते की बाबा मधमाशा आल्या नाहीत म्हणून उत्पादन कमी झालं. हो, असा अनुभव आहे का तुमचा? हो सर, 100% आहे. अशा वेळेस ज्या वेळेस मधमाशी आली नाही, म्हणजे माझा मागच्या वर्षीचा जो प्लॉट होता तो माझा प्लॉट जवळपास एकरी मला उत्पन्न 4 ते 4.5 क्विंटल व्हायला पाहिजे होतं. पण मधमाशीच्या प्रॉब्लेममुळे मागच्या वर्षी मधमाशी खूप कमी असल्यामुळे तो मला 2.5 ते 3 क्विंटलच्या जवळपास झालं.
म्हणजे फक्त मधमाशीमुळे तुमचं 1.25 क्विंटल कमी तरी झालं. मी हँड पोलन केलं होतं. हाताने हँड पोलन केल्यामुळे मला तो 2.5-3 क्विंटल तरी झालं. हँड पोलन कशा पद्धतीनं करता तुम्ही? हँड पोलन सर मी हातात सुती कपडा घालून हातात म्हणजे जेणेकरून हातात सुती कपडा घालून एकदम हलक्या पद्धतीनं गोंड्यावर हात फिरून तोच हात पुढच्या गोंड्यावर फिरवता आला पाहिजे. म्हणजे एकदम मधमाशीसारखा फक्त थोडासा स्पर्श झाला पाहिजे त्याला. फटच झाला पाहिजे. हा, आणि तेच जे पावडर असते ते पावडर पुढच्या याला लागली पाहिजे. असं करून थोडं नाजूक काम आहे सर ते, पण अशामुळे आपल्याला उत्पादनात आपण त्या उत्पादनाचा बचाव करू शकतो. म्हणजे न होणारं उत्पादन आपण काहीतरी प्रमाणात घेऊ शकतो खर्चापाण्यापुरतं. तुम्ही जर हे जर केलं असतं तर कदाचित त्याहीपेक्षा उत्पादन कमी झालं असतं. कमी झालं असतं. हा सर, म्हणजे आणखी 1.25 क्विंटल जर घसरलं असतं तर मग ते आपल्याला परवडलं नसतं. बरोबर. हँड पोल्युशनची ही आयडिया मग तुमच्याकडे कशी आली? म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला असं करता येतं? आता जे समजा आमचे जे काही मित्र वगैरे असतात, जे आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये कोणीतरी नवीन आयडिया देते. त्यामुळे कोणी सांगते धोतर फिरवा. पण धोतर फिरवल्यामुळे सर ते काय होते, ते बोंडे मोडतात ते थोडेसे, म्हणजे हातासारखं स्पर्श होऊ नाही शकत. बरोबर. त्यामुळे मग आम्ही पहिले तो प्रयोग करून पाहिला, पण तो काही एवढा सक्सेस वाटला नाही आम्हाला. पण हँड पोलनचा प्रयोग हा मधमाशीपेक्षा थोडा मधमाशीची बरोबरी तर काहीच करू शकत. ते नैसर्गिक तो निसर्गच आहे. मधमाशी पण नसल्यापेक्षा काहीतरी उत्पादन झालं पाहिजे म्हणून आपण हँड पोलनचा एक पर्याय बेस्ट आहे सर याच्यामध्ये. म्हणजे ते चांगल्या पद्धतीनं केलं तर 100% उत्पन्न होऊ शकते. बरं, आता मला सांगा की मागच्या वर्षी मग तुम्हाला एका एकरात साधारण किती उत्पादन झालं होतं? मला मागच्या वर्षी सर मधमाशी कमी असल्यामुळे 2.5 ते 3 क्विंटल उत्पादन झालं सर. आणि आता तुम्ही 3-4 वर्षापासून करताय, तर तुमचा यातला बेस्ट रिझल्ट किती आला होता? बेस्ट रिझल्ट मी सर 5 पर्यंत गेलो होतो. 4.5-5 क्विंटल एकरी मी उत्पन्न काढलं होतं. हे व्हेरायटीवर डिपेंड नाही, हे मधमाशीवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही वेगळ्या जातीचा कांदा लावला तर उत्पादन जास्त होईल असं काही नाही? काही नाही सर. पण काही प्लॉट असा आहे सर, जो नवीन कांदा आहे त्यांना पण वातावरण जर व्यवस्थित असलं. मागच्या वर्षी असं झालं, जे सुरुवातचे प्लॉट होते त्या सुरुवातच्या प्लॉटला मधमाशी न भेटल्यामुळे ते प्लॉट म्हणजे बियाणं परिपक्व झालं नाही त्यांचं. आणि जे मागचे प्लॉट होते नवीन कांद्याचे म्हणतो आपण, त्या प्लॉटला 3-3-3.5 क्विंटल एकरी बियाणं झालं, त्याला उत्पन्न झालं. म्हणजे मधमाशीमुळे त्याचा पिरियड भेटला, त्याला कालावधी भेटला. त्यामुळे उत्पादन व्यवस्थित. हे सगळ्यात जास्त डिपेंड आहे तुमच्या मधमाशीवर. मग तुमच्या इकडे काही लोक मधपेटे आणून ठेवत नाहीत का त्याच्यात? सर ते विचार जर केला तर मधमाशी नैसर्गिक बसणं आणि ह्या पेटे आणून मधमाशी बसणं हा काही म्हणजे प्रयोग सक्सेस राहिला नाही सर माझ्या दृष्टिकोनातून. म्हणजे जे पेटीतली मधमाशी आहे ते नवीन ठिकाणी आल्यानंतर पेटीच सोडत नाही सर. ते त्याच भोवती थोडं तिथून तेवढ्यातच फिरते आणि नंतर घरातच जाते. म्हणजे त्याचा रिझल्ट बिलकुल नसल्यासारखाच आहे. पेटे आपण म्हणतो की बाबा पेट्या ह्या थोडाफार प्रमाणात होऊ शकते समजा. ते मधमाशीवर डिपेंड, कोणती मधमाशी आहे, काय वातावरण सूट झालं ते होऊन जाते. पण बऱ्याचशा गोष्टी असं पाहिलं सर मागच्या वर्षी की ते मधमाशी बसतच नव्हती प्लॉटवर. म्हणजे तुम्ही त्यांचं निरीक्षण करून पाहिलं. 2-3 पेट्या ठेवल्या होत्या मी प्लॉटमध्ये, पण ते काही सक्सेस वाटलं उपयोग झाला नाही. आणि आता हे जे साधारण तुमचं 3 क्विंटल पर्यंत उत्पादन झालं, तर त्याचे आपण तुम्ही सांगितले त्याप्रमाणे तुमचा 60चा भाव असते ना, 60 म्हणजे 6,000 रुपये क्विंटल, 6,000 रुपये क्विंटल की 60,000 रुपये क्विंटल? 60,000 रुपये क्विंटल. 60,000 रुपये क्विंटल तर तुमचा जो भाव असते 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. तर यानं तुमचे 1,80,00,000 रुपये होतात. तर मग याचा एकूण खर्च जर तुम्ही काढला तर किती होतो एकराचा? एकूण जर खर्च काढला सर तर 25,000चा कांदा होते. 12 क्विंटल जर घेतला तर आपण 30,000चा कांदा होते. आणि 25,000 ते 30,000 आपल्याला वर खर्च येतो. बरोबर. म्हणजे जवळपास 60,000 रुपये खर्चात आपलं एका एकराचं नियोजन होते. आणि साधारण 1,20,000 रुपये आपल्याला प्रॉफिट आहे सर. प्रॉफिट येते. म्हणजे चांगलं पीक आहे. बाकी हरभरा, गहू याच्यापेक्षा सर हे पीक चांगलं आहे. हमी भावाचं पीक असल्यामुळे हे शेतकऱ्यांना परवडते. बरं, मग कंपनी असं काही त्याला जर चांगला भाव भेटला तर काही बोनस वगैरे देतात का कंपन्या? काही कंपन्या एलोरा सीड्स झाली समजा, पंचगंगा, कलश, ह्या ज्या 3-4 कंपन्या आहेत चांगल्या नावाजेल. अनेक कंपन्या आहेत समजा मार्केटमध्ये. प्रशांत सीड्स झाली, ह्या कंपन्या आपल्याला जर भाव चांगला असला तर बोनस स्वरूपात पेमेंट करते. मागच्या वर्षी आम्हाला बोनस सुद्धा दिला होता. मग किती बोनस भेटला तुम्हाला? आम्हाला एकरी 7,500 रुपये बोनस भेटला होता मागच्या वर्षी. आता तुषार भाऊ, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ही शेती करता, सगळे बारकावे तुम्हाला यातले माहीत आहेत. तर अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांकडे ठीकठाक ओलिताची व्यवस्था आहे, जमीन चांगली आहे, तर अशा शेतकऱ्यांनी या व्यवसायात यायला पाहिजे का, किंवा बीजोत्पादनात त्यांनी उतरायला पाहिजे का? सर या क्षेत्रात निश्चित यायला पाहिजे ना. आता शेतकऱ्याचा कल याकडे थोडा वडलेला आहे.
म्हणजे आता बाकी पिकांपेक्षा शेतकरी याकडे वळले होते. मागच्या वर्षीच्या दृष्टिकोनातून यावर्षी आपल्या भागात वाशिम झालं, जळगाव झालं किंवा अकोला झालं, या भागात अकोला जिल्हा आपला थोडासा कमी होता बरोबर. यामध्ये. पण यावर्षी जर विचार केला तर यावर्षी सीड्स प्लॉट जास्त आहेत. कारण एक शेतकऱ्याला हमी भावाचं पीक असल्यामुळे आणि भाव फिक्स असल्यामुळे फक्त शेतकऱ्याला उत्पादन काढणं महत्त्वाचं आहे. बरोबर. उत्पादन जेवढं शेतकरी काढीन तेवढा नफा निश्चितच त्याला जास्त आहे. बरोबर आहे. बाकी पिकामध्ये अशी गोष्ट आहे की तुम्ही उत्पादन किती घ्या त्याचा भाव तुम्हाला निश्चित नाही. भाव निश्चित नाही. म्हणजे साधारण आता तुमच्या भागात काही लोक टरबूज करतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये भावाचा उतार चढाव खूप जास्त असतो. बरोबर. आणि याच्यात असं आहे की निश्चित तुमचे भाव ठरलेले आहे. तुम्ही उत्पादन गॅरंटेड घ्या म्हणजे भाव तुमचा नक्की तुम्हाला आहे. निश्चित आहे. त्याच्यामुळे हे शाश्वत शेती आहे. म्हणजे तुम्हाला काही अडचण याच्यात पुढच्या दृष्टीने येत नाही. आणि कंपन्यांचा आणि शेतकऱ्यांचा ताळमेळ आता बऱ्यापैकी झालेला आहे. बऱ्यापैकी हा. म्हणजे पहिले हे भीती होती की बाबा आपल्याला आपला माल नेतील की नाही नेतील, आपल्याला ते तेवढे पैसे देतील की नाही देतील. या पद्धतीनं म्हणजे शेतकऱ्याचं जे अंडरस्टँडिंग आहे कंपनी संदर्भात ते खूप चांगलं झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे सर. कारण आता कंपनी काही ज्या नावातील कंपन्या आहेत त्या नावासाठी असं काही चुकीचं काम करतच नाही शेतकऱ्यांसोबत. म्हणजे शेतकऱ्याला ह्या पिकापासून काही अडचण नाही. बरोबर. पीक उत्पन्न जर घेतलं तर निश्चितच शेतकऱ्याला नफाही त्याच प्रमाणात होईल. आणि नफा जर झाला तर निश्चितच शेतकरी याच्याकडे वळतील. आणखी तुम्ही आता तुषार भाऊ तुम्ही आणखी कोणकोणती पिकं घेता मग तिथं? आणखी मी सर आता कांदा घेतो, खायचा कांदा, आणि पराठी पण घेतो, समजा कपाशी घेतो, कांदा, तूर, सोयाबीन, हे तर सगळे पिकं सर्वच पिकं घेतो जवळपास. तर त्यातून तुम्हाला हे पीक चांगलं वाटतं? हे पीक चांगलं वाटलं सर. याला खर्च कमी आहे आणि मजूर वगैरे हे थोडं कमी लावावं लागते बाकी पिकापेक्षा. कांद्याला जर म्हटलं तर सुरुवातपासून शेवटपर्यंत जर फवारे धरले तर त्या फवाऱ्यामध्ये आणि निंदन हे ते ह्या गोष्टी जर विचार केला तर त्या शेवटी भाव जर 400-500 असला तर ते पीक काहीच परवडत नाही. 2-2.5 हजाराचा जर भाव असला तर कांदा परवडतो. बरोबर. त्यापेक्षा सर हे बीज उत्पादनाचं पीक निश्चितच परवडते सर. कारण याचा भाव निश्चित आहे. नक्कीच तुषार भाऊ तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आणि बारकावे असलेले तुमचे अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले. त्याबद्दल आकाशवाणीच्या आमच्या शेतकऱ्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण कांदा बीजोत्पादन अनुभव याविषयी तुषार पुंडलिक डांगे, मुक्काम पोस्ट बेलुरा, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1800 ते 2225 रुपये, गहू लोकल 2500 ते 2545 रुपये, गहू शरबती 3050 ते 3600 रुपये, उडीद 5700 ते 5865 रुपये, मूग 5200 ते 6105 रुपये, तूर 6070 ते 7400 रुपये, हरभरा 5050 ते 5400 रुपये, हरभरा पांढरा 4610 ते 4900 रुपये, तीळ 10000 ते 10750 रुपये, कापूस 7689 ते 8010 रुपये, सोयाबीन 4100 ते 4945 रुपये, सोयाबीन सीड 5000 ते 5600 रुपये. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला.
किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात.